राज्य सरकारच्या अधीनस्थ असलेल्या भूमी अभिलेख विभाग याची पद भरती ही चालू झालेली आहे। तर याच्यामध्ये भूमी मापक पदाच्या किती जागा आलेल्या आहेत? 903 अशा ह्या जागा असणार आहेत। आता ह्या कुठे कुठे कोणत्या जागा आहेत, कोणत्या विभागामध्ये एकूण किती जागा आहेत, हे डिटेल मध्ये आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। जे कोणी डिप्लोमा IIT या क्षेत्रातील असतील तर त्यांनी सर्वांच्यासाठी IIT सर्व्हिसेस मध्ये काम करणारे असतील त्यांच्यासाठी सर्वांसाठी असा हा उपयोगी असा हे व्हिडिओ ठरणार आहे। तर सर्वांनी जे कोणी चॅनलवर नवीन आले असतात त्यांनी महत्त्वपूर्ण अशी ही असणार आहे। याच्यामध्ये आपण पूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ बघणार आहोत। एक्झाम कधी होणार आहे, एक्झामची डेट कधीपासून आलेली आहे, किती एक्झाम फॉर्म, कुठे किती जागा असणार आहेत, पूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ हा असणार आहे। तर फॉर्म ओपनिंग कधी होणार आहे, फॉर्मची क्लोजिंग कधी असणार आहे आणि वयोमर्यादा मेन म्हणलं तर वयोमर्यादा काय असणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये डिस्कस करणार आहोत। तर चला तर मग आता कोणती जोगा कोणत्या निघालेल्या आहेत? भूमी मापक पदाच्या किती जागा आहेत? 903 ह्या जागा असणार आहेत भूमी मापक पदाच्या। तर बघा मग किती कुठे कोणत्या किती जागा आहेत? पुणे विभाग एकूण किती जागा आहेत? पुणे विभागामध्ये 83 जागा आहेत। मुंबई कोकण विभागामध्ये एकूण जागा किती आहेत? 259 असणार आहेत। नाशिक मध्ये किती असणार आहेत? 124 अशा ह्या जागा असणार आहेत। नाशिक विभागात एकूण किती जागा असणार आहेत? 124 अशा असणार आहेत। आणि छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये एकूण किती जागा असणार आहेत? 210। तर ह्या जास्तीत जास्त जागा कुठे आलेल्या आहेत? मुंबई कोकण मध्ये आलेल्या आहेत। अमरावती मध्ये किती जागा आहेत? 117 जागा असणार आहेत। आणि नागपूर विभागामध्ये एकूण किती जागा आहेत? 110 जागा असणार आहेत। अशा मिळून 903 ह्या जागा रिक्त आहेत या पदाच्या। म्हणजे जे काही भूमी मापक अंतर्गत पद भरती होणार आहे त्याच्यामध्ये ही 2025 ची भरती असणार आहे। याच्यामध्ये खूप महत्त्वाची अशी ही अपडेट आलेली आहे। भूमी मापक पदासाठी ह्या जागा असणार आहेत। तर मग याची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे? उमेदवार हा कुठल्याही मान्यताप्राप्त अभियांत्रिक महाविद्यालय किंवा संस्थेकडील अभियांत्रिक पदविक किंवा डिप्लोमा म्हणजे जसं IIT किंवा डिप्लोमा हे झालेला असायला हवा। संस्थेकडून अभियांत्रिक पदविका, डिप्लोमा किंवा माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण 2 वर्षाचं प्रमाणपत्र ही पाहिजे। म्हणजे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट 2 वर्षाचा असणे हा आवश्यक आहे। तर मग 2 वर्षाचा असणे खूप आवश्यक आहे। डिग्री डिप्लोमा यांचे 2 वर्षाचे प्रशिक्षण हे असणं खूप गरजेचे आहे। तर मग याच्यामध्ये टायपिंग आहे का? तर आहे, टायपिंग आहे। मराठी 30 म्हणजे मराठी 30 टायपिंग आणि इंग्रजी 40 असं हे टंकलेखन सगळं म्हणजे आवश्यक आहे। किंवा हे नंतर जर परीक्षेमध्ये 45 पेक्षाही जास्त मार्क्स पडले तर त्यांची नंतर निवड झाल्यानंतर ते प्राप्त झाल्यानंतर त्यांना टंकलेखनचं प्रमाणपत्र नंतरही सादर करू शकतात असं दिलेलं आहे। तर परीक्षेची एक्झाम डेट काय असणार आहे? एक्झाम कधी होणार आहे? नोव्हेंबर मध्ये ही एक्झाम होणार आहे। म्हणजे ऑक्टोबर मध्ये फॉर्म चालू झाले। किती ऑक्टोबरला फॉर्म चालू झाले? 1/10/2025 ला हे फॉर्म चालू झाले। त्याच्या मग क्लोजिंग डेट काय आहे? क्लोजिंग डेट काय असणार आहे त्याची? 24/10/2025। तर बघा मग आपल्याला किती 23-24 दिवस असे हे फॉर्म भरण्यासाठी आहे। म्हणजे आता नुकतीच काल ही ऍड आलेली आहे। तर बघा मग हे किती 1/10/2025 ला फॉर्म भरायचे आहेत। एक्झाम कधी असणार आहे? ऑक्टोबर मध्ये फॉर्म तर लगेच नोव्हेंबर मध्ये एक्झाम असणार आहे। नोव्हेंबर मध्ये 13-14 नोव्हेंबरला ही एक्झाम घेतली जाणार आहे। तर ही एक्झाम कोणत्या आपण प्रवेश पत्रक आल्याच्या नंतर कळून जाईल आपल्याला की कोणत्या म्हणजे ह्या 2-3 दिवसामध्ये कळून जाईल की ही कोणती कंपनी ही एक्झाम घेणार आहे। तर मग ही परीक्षाची एक्झाम डेट काय असणार आहे? 13-14 नोव्हेंबर अशी असणार आहे। तर मग याची वयोमर्यादा काय असणार आहे? वयोमर्यादा ही असणार आहे ओपन साठी काय असणार आहे? 18 ते 33 असणार आहे। तसेच ओबीसी साठी काय असणार आहे? ओबीसी साठी 3 वर्ष याच्यामध्ये
प्लस करायचे तर किती 36 वर्षाची ही ओबीसी साठी 18 ते 36 वर्ष हे असणार आहे. आणि तसंच मग ह्याच्यासाठी काय असणार आहे, SC/NT म्हणजे मागासवर्गीयसाठी काय असणार आहे, 18 ते 36 वर्ष 18 ते 36 वर्ष हे कशासाठी असणार आहेत, इतर मागासवर्गीयांसाठी असणार आहेत. हे मागासवर्गीयांसाठी किती असणार आहेत, 18 ते 36 वर्ष. मग ते जे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांच्यासाठी काय असणार आहे, 45 वर्ष 18 ते 45 वर्ष हे असणार आहे. जे काही भूकंपग्रस्त असतात, दिव्यांग असतात, दिव्यांग माजी सैनिक असतात, त्यांच्यासाठी वयोमर्यादा काय असणार आहे, 18 ते 45 वर्ष ही वयोमर्यादा असणार आहे. अंशकालीन उमेदवारांसाठी 55 वर्ष, अंशकालीन उमेदवारासाठी काय असणार आहे वयोमर्यादा, 45 वर्ष ही असणार आहे. तर ही वयोमर्यादा कमाल किंवा किमान या मापामध्ये दिलेली आहे. तर मग आहे दिनांक 13 ते 14 नोव्हेंबर रोजी ही परीक्षा घेतली जाणार आहे. दिनांक लास्ट डेट काय असणार आहे फॉर्मची, 24 ऑक्टोबर ही लास्ट डेट असणार आहे. अशाच पद्धतीने आपण बघितले आहे भूमी अभिलेख या पदासाठी जागा आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पेपर कधी असणार आहेत हे पूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ बघितला. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.